म्हणजे ते त्यांनी तर मला आणलं इंडस्ट्रीमध्ये, सो ते माझं तारणहार आहेत असं मला भरपूर आहे. ते आमच्यासाठी डबा घेऊन येतात रोज सेटवरती, त्यांच्यासाठी सेटवरचं नका खाऊ, ते हेल्दी नसतात. तुम्ही अपडेटेड होण्याच्या नादात आपलं जग, आपली संस्कृती कुठेतरी भलतीकडेच. सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या रेडिओ चॅनलमध्ये. आणि 15 जून पासून कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका येते आणि त्यानिमित्ताने 2 लेकी आहेत, 2 टोकाच्या 2 लेकी आहेत. तर काय सांगशील, सोमवारीपासून मालिका ऑन एअर येते, किती एक्साइटमेंट आहे एक अभिनेत्री म्हणून? खूप जास्त एक्साइटमेंट आहे. म्हणजे हे शारदा हे पात्र माझ्यासाठी फार वेगळं आहे, नवीन काहीतरी मी करते. प्रेक्षकांनी आतापर्यंत माझी वेगळी भूमिका पाहिली आहे, वेगळ्या रूपात पाहिलं आहे. सो माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकच उत्सुक आहे की मी ही भूमिका कशी करणार आहे, कशी साकारणार आहे. सो फार मोठी जबाबदारी आहे मालिकेत सुद्धा आणि अशा खऱ्या आयुष्यात एकता म्हणून सुद्धा. खूप जास्त एक्साइटमेंट आहे मला आणि त्यात निवेदिता ताईंसोबत स्क्रीन शेअर करायला मिळते. सो हे खूपच धन्य करणारा हा प्रवास असं आहे. काय सांगशील तू? मी पण खूपच एक्सायटेड आहे ह्या कॅरेक्टरसाठी, कारण हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे. मिनी अशी आहे की मिनी हिशोबात चोख आहे, ती खेळात उत्तम आहे, तिचा अभ्यास पण उत्तम आहे आणि ती अशी सगळं पाठ आहे. तिला जी मेन्यू कार्ड आहे, आमच्या खानावळीत मेन्यू कार्ड नाही मिळत, आमच्या खानावळीत मिनी असते. ती मिनी मेन्यू कार्ड सगळं तोंडाने सांगते, ती मेन्यू नाही देत कोणालाच. तर ती पट 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 सगळं बोलून दाखवते. त्यामुळे ती स्पीड लावणं, त्याच्यात फंबल न मारणं, ते सगळं थोडं चॅलेंजिंग आहे. तर ते आता आमचे डिरेक्टर सर खूप उत्तम आहेत, त्यामुळे ते खूप हेल्प करतात आम्हाला. आमच्या डिरेक्टरांचं नाव अनिकेत साने सर आहे, ते खूपच उत्तम आहे, त्यामुळे त्यांची खूप मदत होते. आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे या शोला घेऊन, कारण आम्ही चौघी पण मुलीच आहोत. तर आम्ही एकत्र असतो, एकत्र मज्जा करतो, तर खूप मजा येते. आणि ताई आहेत मुळात आमच्यासोबत, तर ती पण एक खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ह्याच्या आधी मी ताईंसोबत काम केलं आणि त्यांचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यात जास्त एक्सायटेड मी होते सेटवरती, कारण मी आधी काम केलं त्यांच्यासोबत. आणि ताई म्हणजे कम्फर्ट झोन आहेत, त्यांच्याकडे काही कुठलाही प्रॉब्लेम घेऊन जा तुम्ही जगातला, ते उत्तर देणार तुम्हाला. पण पहिला प्रोमो शूट करताना किती मजा आली, कारण पहिल्या प्रोमो मध्ये तुझी काही सुटली आहेस. आता तुझा तो जो पात्र तसा असल्यामुळे तुझ्या पद्धतीने केलंयस काम, तुला कसं एक्सपिरियन्स होतो पहिल्या प्रोमोचा? हो, पहिल्या एपिसोड मध्ये म्हणजे मी एकटा ताईला तर आधीपासूनच ओळखत होते आणि ताईंना पण ओळखत होते. आमच्यासाठी नवीन होती ती, फक्त ट्विंकल होती, त्यामुळे ती पण लुकटेस पासून आम्हाला भेट झाली, त्यामुळे तिची आणि माझी खूप चांगली मैत्री झाली. पहिल्या प्रोमो मध्ये म्हणजे असं मी सुटलेच डायरेक्ट की अरे आपलीच तर माणसं आहेत. आणि ही जी सिरियल आहे कृष्णाईच्या लेकी, त्याची जी सगळी टीम आहे, ओव्हरऑल आतली टीम कास्ट, ती तुझ्या जीव रंगाची आहे. त्यामुळे मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा मी त्या सेटवरती जायचे. ते अनिकेत साने सर किंवा तिची पूर्ण जी क्रू टीम आहे, ती मला सगळे लहानपणापासून ओळखतात, त्यामुळे ते माझे घर आहे असं. त्यामुळे मी खूप सुटली आहे सेटवरती. तू काय सांगशील, एकदा तुझं जे पात्र आहे, तू म्हटलं की तुझं यापूर्वी पात्र केलेलं आहे, पण ते पात्र खूप असं नाही का, तेव्हा पण तू अशी शांत जे आहे ते पण आता पण तुझं शांत आहे. पण हे कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी किती इम्पॉर्टंट होतं, कसं केलं तू कॅरेक्टर बिल्ड? भाषेचं फार मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी की कोल्हापुरी भाषा मला म्हणायची, बोलायची होती ते, आणि ते मला फार अजूनही जमत नाही. मी शोधते आणि किती भाषा. सो ते होपसो सीन्स करून ती मला बोलता येईल. आणि शारदा जी आहे ती अशी फार सोजवळ, निरागस आणि आईची सावली, फार लहान वयात मोठी झाली आहे, फार जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर असल्यामुळे फार जबाबदार अशी मुलगी आहे घरची. आणि तिने ते सगळं दुःख आईचं जवळून पाहिलेलं आहे आणि तितकीच ती त्याग करणारी. आणि म्हणजे हवं असेल स्वतःचा आनंद या तिघींमध्ये शोधणारी, आईच्या सुखात, गौरीच्या अभ्यासात, मिनीच्या बालपणात, ह्यातच ती सगळं. आणि तिला खानावळीशिवाय तिला बाहेर आता तिचं जगच नाही. आणि ती इतकी उत्तम स्वयंपाक बनवते, गाव जे कौतुक करतं तिच्या स्वयंपाकाचं किंवा जे काही कृष्णाईची सावली म्हणून, त्यातच ती आनंदी आहे आणि तिला आवडतं. तिला जेवण बनवून ते खाऊ घालणं तिला फार आवडतं. सो शारदा अशी फार शांत, अबोल आणि अशी मोजकच बोलणारी आहे. पण शांत आपण पाहिलं की शारदा ही मोजकं बोलणारी आहे. इच्छा सगळ्यांच्या बहिणीच्या मानाने तुझे सीन हे निवेदिताईबरोबर जास्त असणार आहे, कारण का तू एक जबाबदार बहीण आहे. तर त्याचा किती आनंद आहे की बाबा आपलं सीन हे निवेदिताईबरोबर जास्त असणार आहे. आणि एका म्हणतो ना आपण अभिनयाचा एक महामेरूला जवळून अनुभवणं. आणि 2 गोष्टी, एक म्हणजे अभिनेता आहेच आहेत, पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असणारी खाण्याची आवड आणि त्यांनाच त्यांचं ते पात्र मिळाल्यामुळं अजून ती जी आहे ते टिप्स म्हणा की ते मिळते की ते तुला एक्साइटेड वाटतंय? खूप जास्त. म्हणजे मी आत्ताच आमचं काहीच दिवस झाले शूटिंग होऊन, त्याच दिवसात मी इतकं काही शिकले, म्हणजे त्या युनिव्हर्सिटी आहेत असं म्हणायला हरकत नाही, तर फार ग्रेट आहेत. आणि त्यात खूप रोज काही ना काही शिकत असते मी त्यांच्याकडून. आणि आनंद त्याचाच मला खूप जास्त आहे की मला त्यांच्याबरोबर फार वेळ काम करता येणार आहे, कारण त्या निमित्ताने ना जो काही अनुभव मला मिळणार आहे तो खूपच आयुष्यभराचा
माझ्यासाठीच असणार आहे. आणि हा जो एरा आहे ना, निवेदिता सराफ झाल्या, अश्विनी भावे झाल्या, वर्षाताई झाल्या उसगावकर, आणि अशोक सराफजी झाले, महेश कोठारे सर झाले. महेश कोठारे म्हणजे ते तर म्हणजे ते त्यांनी तर मला आणलं इंडस्ट्रीमध्ये, सो ते माझे तारणहार आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो ही इज द गॉडफादर. आणि त्यांनी मला त्यावेळी, मी लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतकी मोठी जबाबदारी मला त्यांनी त्यावेळी दिली. सो आता इथपर्यंत आले एकटा असं म्हणतो. हा एरा ना खूप ग्रेट आहे, हा इतका ग्रेट आहे. या सगळ्यांसोबत काम करायला मिळणं म्हणजे आम्ही लहानपणी टीव्हीवर पाहिलेले हे कलाकार की कसे करतात काय, तर मला कधीच वाटलं नव्हतं मी लहान असताना किंवा की ह्या सगळ्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आणि ते आता असं स्वप्न असल्यासारखंच आहे माझ्यासाठी की मी आता त्यांच्या सगळ्यांसोबत काम करते आणि ते स्क्रीन शेअर होणार आहे. त्यानिमित्ताने आम्ही बोलणार आहोत, सोबत असणार, बऱ्याच गोष्टी, बरेच अनुभव घेता येणार आहेत. सो ही माझ्यासाठी खूप खूप छान आहे, खूप मोलाचं आहे. कारण काय सांगशील की आता जमाना आहे पात्र जे ऑन स्क्रीन तर तसं आहे, पण तुमच्या आता गर्ल गँग झालेली आहे, सगळ्याच गर्ल आहेत गँग. ऑफ स्क्रीन कशी येते? ऑफ स्क्रीन पण आमची बॉन्ड खूपच चांगली आहे. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की कोणी नवीन आहे किंवा कोणी मोठं आहे कोणी छोटं आहे. आम्ही सगळ्यानंतर आम्ही एका वयाची होतो. आम्ही तेवढीच मस्ती करतो, तेवढीच मजा मस्ती करतो, तेवढीच सगळं सेम असतं आमच्यामध्ये. कोणी मोठं आहे कोणी लहान आहे असं नाही. कारण मी सगळ्यात लहान आहे ना, तर मला असं नाही होत की अरे ह्या सगळ्या मोठ्या आहेत, मी लहान आहे, मी काय बोलू यांच्यासमोर, असं काहीच नसतं. मी पण अशीच असते, मस्त खेळत पिळत. आणि ताईंचं सांगायचं झालं तर ताई म्हणजे सुगरण आहेत. त्या खरंच सुगरण आहेत. त्या आमच्यासाठी डबा घेऊन येतात रोज सेटवरती. त्यांचं असं की सेटवरचं नका खाऊ, ते हेल्दी नसतं, तुम्ही मी जो डबा आणेल तोच खा. आणि त्या प्रत्येकासाठी जे जे आवडतात जे जे नाही आवडत ते सगळं घेऊन येतात. मला चिकन जास्त आवडतं, तर त्या मला सांगतात की ना रोज चिकन आणले, आज तू हे खा, सेटवरचं नको खाऊ. खूप मजा आहे. सेट म्हणजे आमची अशी फॅमिली झाली आहे आता. तिघीमध्ये सध्या बदमाश जास्त कोण आहे, जास्त दंगामस्ती कोणाला करावं? गौरी. आणि शांत कोण बसले असं निवांत आपलं बाबा आपलं शूटिंग झालं, सीन लागलं, आपलं आपलं काम केलं? ऍक्च्युली मी तिघी आली की आम्ही तिघी खूप मस्ती करतो, पण त्यातल्या त्यात मस्तीखोर गौरी जास्त आहे आणि शांत मी थोडी जास्त आहे. बरोबर म्हणती. वाटत नाही जे काही कॅरेक्टर दिलं येईल शांत असणं त्यानुसार ती नाही वाटत, पण नारायणी फार शांत आहे, अशी खऱ्या आयुष्यात फार शांत आहे, फार गुणी आहे नारायणी आमची. फार गुणी मुलगी म्हणजे मिनी फार गुणी आणि तशी आहे, पण नारायणी मुळातच गुणी आहे. फार लहान वयात ना ती फार मोठी आहे आणि फारच गोड मुलगी आहे नारायणी. मी आणि नारायणी आधीपासूनच एकमेकींना ओळखत होतो. कृष्णाच्या लेखी म्हटल्यानंतर आपण आई मुलीचं नातं आलं. आई म्हटलं आपल्याला प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचा विषय आला. आज या टप्प्यावर अभिनेत्री म्हणून काम करत असताना आईने दिल्याची कोणत्या 3 शिकवणी आहेत की ज्या तुला वाटतात की ज्या आयुष्यभरात ह्या माया पुरल्यात किंवा हे आयुष्यभर मी सोडल्या नाही किंवा हे माझे रूट धरून ठेवलेले आहे? आईने सांगितले मला ह्या गोष्टी या वेगवेगळ्या टप्प्यावर असतील त्या. माझ्यासाठी प्रत्येक आईची प्रत्येक शिकवण फार मोठी आहे, माझ्यासाठी फार मोलाची आहे. म्हणजे मी आणि माझी आई फार जवळची आहे, आम्ही मैत्रिणीच आहोत खऱ्या आयुष्यात. सो माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात, जे जे काही आहे ते सगळं माझ्या आईला माहित असतं. म्हणजे ती माझी बेस्ट फ्रेंडच आहे. सो आई मला नेहमी सांगते ना, तुला जे योग्य वाटेल, म्हणजे तू जशी आहेस तशी प्रेझेंट हो, तशी तू राहा आणि तुला जे योग्य वाटेल आणि म्हणजे तुला असं वाटेल की मी हे केल्यामुळे कोणाचं दुसऱ्याचं नुकसान होत नाही आणि मी ते करते, तर ते तू आवर्जून कर. आणि जर तुला असं वाटतं की नाही मी हे केलं नाही कदाचित, म्हणजे तू ज्यावेळी एखादी गोष्ट करशील आणि त्या ठिकाणी ते करण्याच्या आधी तू स्वतःला त्या ठिकाणी ठेव आणि बघ, तर ते तू जर समोर असतीस आणि त्या व्यक्तीने तुझ्याबरोबर असं वागलं असतं तर तू ते केलं असतंस का? नसतं केलं. तर जेव्हा तुला असं वाटेल की नाही मी नसतं, हे मी चुकीचं करते, त्यावेळी तुला समजेल की आपण काय करायला हवं काय नाही. माझी आई नेहमी सांगते. आणि मुळात तिला असं आहे की भावना ज्या आपल्या असतात, सो त्या भावना दुसऱ्यांच्याही तितक्याच प्रखरतेने आपल्याला समजता आले पाहिजे, त्या आपल्याला कळल्या पाहिजे. सो त्या तसं रीतीने आपल्याला वागायचं आहे समाजात आणि तसं हे करायचं. आणि ती आणखी एक गोष्ट खूप आवर्जून मला सांगते की कितीही मोठी झालीस, कितीही नाव कमवलंस आणि कितीही तुला सक्सेस यशस्वी झाली तरी पण एक पाऊल नेहमी तू आपल्या संस्कारात ठेव, एक पाऊल तू प्रगतीकडे ठेव आणि एक पाऊल नेहमी तू आपल्या संस्कारांमध्ये ठेव. सो एक पाऊल नेहमी त्या गोष्टीत असावं की माझे संस्कार काय आहेत, माझी संस्कृती काय. तर सो संस्कृती कायम जप, अशी माझी आई सांगते. काय सांगशील तुम्ही? मी तर अजून लहानच आहे. मला तर माझी आई माझ्यासोबतच असते, आज पण ती माझ्यासोबतच आहे. त्यामुळे ती मला रोज काही ना काहीतरी शिकवतच असते. पण त्यातलं मला बाबांचं एक वाक्य आठवलं आता की टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्या आणि तो रिस्पेक्ट घ्या. तुम्ही त्यांना रिस्पेक्ट दिला नाही तर ते तुम्ही त्यांच्याकडून रिस्पेक्टची अपेक्षा करू नका आयुष्यात.
आणि मोठ्यांची नीट वागा, नीट बोला, उलट बोलू नका, हे मला सतत सांगत असतात माझे आई बाबा. आणि अजून तर मी शिकतेच आहे, म्हणजे माझी आई रोज काही ना काहीतरी सांगत असते, असं नको करू, तसं नको करू. मग ऐकते आणि गप्प बसते. काय आता तू काय सांगशील एकता की आपण ज्या पद्धतीने पाहतोय कृष्णाईच्या लेखी मालिकेमध्ये आपण दाखवले की एक आई की जी खंबीरपणे आपल्या मुलींच्या सोबत आहे, वडील नसताना सुद्धा. म्हणजे वडील आहेत पण ते काही कारणाने तिच्या सोबत नाही आहे, पण अशा टायमिंगला लहान मुली वाढवणं हे आजच्या काळामध्ये म्हणतात म्हणजे सिंगल मदर्स आपण त्यांना म्हणतो, या सिंगल मदर्सकडे पाहताना एक मुलगी म्हणून तू कशा पद्धतीने पाहतेस? फार चॅलेंजिंग एखाद्या स्त्रीला. म्हणजे मी म्हणेन की आपण असं म्हणतो की आपण आता अपडेटेड झालो आहोत, आपण खूप प्रगती केली आहे, पण कुठेतरी ना काही गावं अजूनही आज 2026 मध्ये आजच्या दिवशी अशी आहेत की तिकडे मुलगी झाली म्हणून तर थोडंसे नाक मुरडणं किंवा अरे ठीक आहे आणखी एकदा तुम्ही ट्राय करा किंवा आणखी मग नेक्स्ट टाइम मुलासाठी हे करा, अशी संस्कृती, अशी मेंटॅलिटी आहे आणखी. आणि हे फार वाईट आहे, ही वृत्ती फार वाईट आहे. आणि या काळात ना, या दिवसात आम्ही तेच म्हणतो, आता अपडेटेड होण्याच्या नादात आपलं जग, आपली संस्कृती कुठेतरी भलतीकडेच चाललेली. सो ह्या ज्या मालिका आहेत, मी खूपच या क्रिएटर्स मेकर्स जे आहेत त्यांचे खूपच आभार मानेन की ते ना या निमित्ताने ना प्रेक्षकांपर्यंत ना खूप छान संदेश देतात. तर प्रेक्षकांना पण ना काहीतरी छान संदेश मिळतोय, घेतोय की आपण रोज जगतोय ना, तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय जगतोय, आपण पुढे कोणाशी इंटरॅक्शन करतोय, आपण खूप बिझी झालोय आपण खरं तर. सो ते जगतायत करतायत, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना जेव्हा आपण त्या गोष्टी पाहतो आणि कोणीतरी आपल्याला जाणीव करून देतं, तेव्हा आपण त्या फार त्यात बोचतात आपल्याला की अरे हो, आपली संस्कृती अशी होत चालली आहे किंवा आपल्या समाजात हे चाललंय नाही का. सो एक आई म्हणून या सगळ्या गोष्टीला फेस करणं फार चॅलेंजिंग आहे. म्हणजे त्या स्त्रीला कितीतरी पटीने कितीतरी गोष्टी हिणवलं जातं. सिंगल मदर मी बऱ्याच पाहिलेल्या आहेत, म्हणजे माझ्या मैत्रिणींची केस पाहिलेली आहे, मी माझ्या ओळखीत माझ्या सोसायटीमध्ये काही राहणाऱ्या पाहिलेल्या आहेत. सो ना फार चॅलेंजिंग असतं त्यांना हे आताचं समाज फेस करण्यासाठी. सो कृष्णाई ही अशी आहे की या सगळ्यांवर मात करून ती जिद्दीने फार जोमाने तिच्या तिन्ही मुलींना आणि संस्कार देऊन, म्हणजे तिच्याकडे गरिबी आहे, तिच्याकडे काही नाही आहे, म्हणजे फार गरीब आणि अशी परिस्थितीने हे, पण ती संस्काराने तिच्या मुलींना फार श्रीमंत केलेली ती आई आहे. सो ते फार तशी श्रीमंती तुम्हाला पाहायला मिळणार आहे कृष्णाईच्या लेखीमध्ये. दादा फक्त प्रेक्षकांना सांग की आमची मालिका बघा, त्यासाठी आव्हान कर दादा प्रेक्षकांना. पाहायला विसरू नका झी मराठीवरती संध्याकाळी 7 वाजता कृष्णाईच्या लेखी.